चांदूर बाजार तालुक्यातील कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या विचारांना जपत खऱ्या अर्थाने गोरगरीब जनता जनार्दनाची सेवा म्हणून श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी व श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मूर्तिजापूर यांच्या वतीने संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात श्री बाबांच्या प्रतिरूप सेवार्थ प्रचार वाहनातून मेळघाट मधील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम भाग माळी झडप व नवलगाव या गावी अद्याप येण्या जाण्याकरिता जवळपास 25 ते 30 किलोमीटर पर्यंत रस्ताच नाही। रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट स्वरूपाचे जंगल असून प्राण्यांचा वावर आहे, लाईन नाही, तसेच भौतिक सोयी सुविधांचा अभाव असलेल्या अशा कठीण परिस्थितीत वास्तव्याला असणाऱ्या गोरगरीब आदिवासी वनवासी बांधवांना मदतीचा एक हात म्हणून श्री गाडगे बाबांचे परमभक्त संतोष कुमार झुंझुनवाला व सीतादेवी झुंझुनवाला मुंबई यांच्या सौजन्याने धान्य किराणा किट यासोबतच इतर काही जीवनावश्यक साहित्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी धर्माडे यांच्या शुभ हस्ते मोफत वाटप करण्यात आले। तसेच या आनंदमयी प्रसंगी योगेश देशमुख अभियंता यांनी माळी झडप येथे गोरगरीब आदिवासी मुलांसमवेत आपला वाढदिवस साजरा करत खऱ्या अर्थाने समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला। तसेच मेळघाटातील सातत्याने सुरू असलेल्या मोफत वाटपाच्या उपक्रमाकरिता ऋत्विक देशमुख अभियंता पुणे व मनीष भुतळा अकोला यांनी देणगी स्वरूपात मदत देखील केली। त्याचबरोबर जीवनावश्यक साहित्य मोफत वाटप या कार्यक्रमाच्या माध्यमातून माळी झडप व नवलगाव येथील आदिवासी बांधव आनंदित झाले। तसेच संचालक बापूसाहेब देशमुख यांनी माळी झडप येथील ग्रामवासी यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या। प्रामुख्याने गावासाठी लागणारा रस्ता लोकप्रतिनिधी व शासनाच्या माध्यमातून लवकरच दूर करू असे आवाहन देखील केले। गावाच्या सरपंचा तुलसी व पोलीस पाटील किशोर बेढेकर यांनी संचालक बापूसाहेब देशमुख यांचे आभार मानले। श्री गाडगे बाबांचे निष्काम सेवक असलेले बापूसाहेब देशमुख गोरगरीब आदिवासी बांधवांकरिता देवदूत म्हणून सातत्याने करत असलेले मदतीचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे, असे गौरव उद्गार धर्माडे यांनी या प्रसंगी काढले। तसेच या जीवनावश्यक साहित्य मोफत वाटपाच्या कार्यक्रमाकरिता सागर देशमुख, प्रकाश महात्मे, अतुल रेडे, हरिभाऊ मोगरकर, विठ्ठल तेलमोरे तसेच श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व श्री बाबांची सेवक मंडळी उपस्थित होती। आज धर्माडे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं की आदिवासी गोरगरीब लोकांची जर परिस्थिती पाहायची असेल, चिखलदरा तालुक्यातील माळी झडप या गावामध्ये राहणारे आमचे आदिवासी बांधव कशा तऱ्हेने राहतात याचं दृश्य पाहून घ्या। आणि आम्ही इथं येण्याचा संकल्प केला। तसं या गावात खाली हात येणं बरोबर नाही, म्हणून गोरगरीब आदिवासी बांधवांकरता आमचे गाडगेबाबांचे भक्त परमादरणीय संतोष कुमारजी झुंझुनवाला बंबई निवासी आणि सीतादेवी संतोष कुमारजी झुंझुनवाला यांना आदिवासी लोकांना वाटण्याकरता धान्य किट, ब्लँकेट, साड्या आणि मिष्टांना काहीतरी बुंदीचे लाडू वगैरे देण्याकरता त्यांना निमंत्रण दिलं। त्याप्रमाणे त्यांनी साड्या आणि धान्य किट दिलेलं आहे। तसेच आमच्या परिचयाचे असलेले आदरणीय इंजिनियर देशमुख जे पुण्याला राहतात, त्यांनी 21,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी बिस्किट, चॉकलेट, गोळ्या वाटण्याकरता दिले। तसेच आमचे भुतळा शेठ मनीष भाई भुतळा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे। तेव्हा या सर्व लोकांना मी धन्यवाद देतो आणि तुमच्याकरता एक विशेष सांगतो की तुमच्या गावाला येण्या जाण्याकरता अजूनही रस्ता नाही। हे दृश्य पाहून संपूर्ण मन हळून गेलं की तुम्ही कसे राहता अतिदुर्गम भागामध्ये। खरोखर तुमची कमाल आहे मित्र। या ठिकाणी अजूनही लाईटची व्यवस्था नाही, रस्ता नाही। तेव्हा या दोन्ही गोष्टी करता मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमच्या गावामध्ये बच्चूभाऊ कडू जे आता मंत्री आहेत, राज्यमंत्री, त्यांना जरूर इथपर्यंत घेऊन येतो। कारण बच्चूभाऊ कडू गोरगरिबाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये दयेचा सागर भरलेला आहे, अशा महापुरुषाला या ठिकाणी आणणं गरजेचं आहे। बच्चूभाऊ कडू जर इथे आले तर तुमच्या गावात येण्या जाण्याकरता रस्ताही होईल आणि गावामध्ये लाईट सुद्धा येतील। तेव्हा अतिदुर्गम भाग आहे हा मेळघाट मधला अतिदुर्गम भाग
तेव्हा या भागामध्ये आम्ही आलो. सर्वांनी शांततेनं धान्य, पायांनी साड्या, ब्लँकेट वगैरे घेतलेले आहेत. काही गडबड झाली नाही. तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.